या ठिकाणी आपण BSN परिवाराच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आज इथे उपस्थित झालेलो आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय निमजे मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे बंधू भगिनींनो, या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत आनंद झाला की आमच्या ताईंनी या ठिकाणी सांगितलं की हा कार्यक्रम महिलांनी आयोजित केलेला आहे। ज्या महामानवांनी खऱ्या अर्थानं म्हणजे पुरुषांमध्ये फक्त जातीभेद होतं, परंतु ह्या महिला ज्या या जातीभेदीच्या शिकार होत्या, परंतु ज्या सवर्ण महिला होत्या त्यांना सुद्धा कुठेही शिक्षणाचं किंवा सामाजिकतेमध्ये त्यांना पुढे येण्याचे अधिकार नव्हते। आणि अशा या महामानवांनी खऱ्या अर्थानं मागास पुरुषांपेक्षा कोणी असेल तर त्या काळात महिला होत्या आणि ह्या महिलांचा उद्धार यांनी केला आणि त्यांचं फळ जे दिसत आहे की या ठिकाणी यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं महिलांनी हा कार्यक्रम आयोजित केला। सर्वांनी जोरदार याकरिता टाळ्या वाजवल्या। आणि विशेष म्हणजे या अध्यक्षा सुद्धा आमच्या मोठ्या ताई महिला आहे। मला या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत आनंद वाटला। याचा अर्थ असा नाही की आपण पुरुष मागे राहणार आहोत, आपण पुरुषही यांना पाठिंबा दिल्याशिवाय काही महिला पुढे आलेल्या नाही आहे। त्यांच्या घरच्यांचा असो किंवा तुमच्या सर्वांचा असो, या ठिकाणी मी सर्वप्रथम या जगाला मानवतेचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि महावीर यांना मी नमन करतो। त्याचबरोबर कालच महात्मा बसवेश्वर यांची जयंती झाली आहे। त्यांनी सुद्धा महिलांसाठी भरपूर काही केलेलं आहे, म्हणजे समाज सुधारणेचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे। अभिनव मंडप या नावाने पहिली लोकसंसद त्यांनी निर्माण केली। म्हणून जगामध्ये असं म्हटलं जाते की लोकशाही आपण जसं ब्रिटनचं नाव घेतो, परंतु त्यापूर्वी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी लोकशाही आणलेली आहे आणि म्हणून त्यांचा पुतळा लंडनमध्ये सुद्धा आहे। आणि या महात्मा बसवेश्वरांना या जयंतीच्या पर्वावर मी त्यांना सुद्धा अभिवादन करतो आहे। त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु संत कबीर यांनी जत्रा में पत्रा बढ़ाया तीरथ भराया पानी दुनिया भई दीवानी पैसों की है सब दुर्दानी असं वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाचं प्रबोधन त्या 12व्या शतकामध्ये त्यांनी केलं। ते संत कबीर, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये राजा असूनही लोकशाही पद्धतीने लोकराजा म्हणून त्यांचं नाव सर्वांनी आदराने आपण आजही घेतो। ते तुमचे आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांचा वारसा पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये चालविला, तेच आमचे सर्वांचे भीष्मपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा वारसा आपल्या संस्थेमध्ये म्हणजे आपल्या राजवटीमध्ये ज्यांनी भक्कमपणे उभारला ते छत्रपती शाहू महाराज। या निमित्तानं म्हणजे ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एकत्रित झालेलो आहोत ते विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचे अनंत उपकार सर्वच भारतीय लोकांवर आहे। संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार तुम्हा आम्हाला दिलेले आहे, समानता तुम्हा आम्हाला दिली आहे, स्वतंत्रता तुम्हा आम्हाला दिली आहे, त्याची उद्देशिका या ठिकाणी आहे। तर या महामानवांना सुद्धा मी अभिवादन करतो आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे या अमरावती परिसरामधील संत गाडगे महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि काल परत तुकडोजी महाराज यांची जयंती झाली। या सर्वांना मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो। आताच आमचे एक बांधवांनी मसराम सरांनी या ठिकाणी अतिशय चांगली गायन केलं। माणूस तर तो माणूस द्या, माझं माणूस द्या असं सांगणारे संत तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीता त्यांनी अतिशय सुंदररित्या लिहिलेली आहे आणि ती खऱ्या अर्थानं ग्रामगीता सर्व ग्रामीण भागातल्या लोकांच्या उद्धाराकरिता
ती कामी येऊ शकते अशा पद्धतीची ग्रामगीता ज्या महामानवाने लिहिली त्यांची सुद्धा काल जयंती झाली, म्हणून त्या निमित्तानं आज आपण त्यांना मी अभिवादन करतो आहे. आणि या ठिकाणी सर्वप्रथम आपला विषय जो आहे तो महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया. वारसा नेणे म्हणजे काय की त्यांचे जे विचार आहे ते महापुरुष तर आपल्यामध्ये नाही, परंतु या दोन्हीही महापुरुषांनी, साम्य जर काय असेल, या दोन्हीही महापुरुषांनी लेखन करून ठेवलेलं आहे, पुस्तकं लिहून ठेवलेलं आहे. ऑब्जेक्शन घ्यायचा विशेष नाही, कारण काय बरेचसे लोक महापुरुष झालेले याच्या पूर्वी त्यांना लिहिता येत नव्हतं, त्यांची पुस्तकं नाही, मग त्यांच्या नावानं वेगवेगळ्या कथा खऱ्या खोट्या निर्माण झाल्या. परंतु या दोन्ही महापुरुषांचं योगायोग बघा आणि जयंती आपण संयुक्त त्यांची घेत आहोत, गुरु आणि शिष्याची जयंती. आणि यामध्ये महत्वाचं दोघांनी सुद्धा लेखन करून ठेवलेलं आहे, लिहिलेलं आहे. आणि म्हणून हे लिहिल्यामुळं त्यांच्या जे काही कर्तृत्व त्यांनी करून ठेवलं त्यामध्ये कोणीही भेसळ करू शकणार नाही. आणि म्हणून या महामानवांच्या विचाराचा वारसा जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आम्ही या ठिकाणी जे बसलेले लोक आहोत ते वेगवेगळ्या जातीचे असेल, वेगवेगळ्या धर्माचे असेल, वेगवेगळ्या पंथाचे असतील, वेगवेगळ्या प्रांतामधील असतील आणि महिला पुरुष असतील, या सर्वांना आपण दूर सारून या ठिकाणी फक्त भारतीय म्हणून एकत्रित बसलो अशी मी आशा व्यक्त करतो. मान्य? आणि त्याकरिता जर मी भारतीय आहे तर एक माझी काही कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक मी 4 ओळीची प्रतिज्ञा म्हणत असतो की भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, देशभक्ती हीच माझी देवभक्ती आहे, भारतीय हा माझा धर्म आहे, राज्यघटना हा माझा धर्मग्रंथ आहे आणि भारताच्या विकासासाठी कार्य करणे हीच माझी पूजा आहे, हीच माझी पूजा आहे. मित्रांनो, या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत आणि आपले जे काही जाती धर्म आहे त्यांचं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्याला ते जे काही तुम्हाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, तुमच्या धर्म आचरणाचे स्वातंत्र्य आहे, प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण ज्यावेळेस आम्ही एकत्रित येतो त्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या गोष्टी दूर सारून एकत्र आलो पाहिजे. या निमित्तानं ही प्रतिज्ञा या ठिकाणी आपण मी म्हटलेली आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की एका सर्कसीमध्ये एक छोटा हत्ती नव्यानं सर्कसीमध्ये सामील करण्यात आला आणि त्याला एका खुटी एक ठोकलेली असते जमिनीमध्ये, त्या खुटीवर त्याला बांधण्यात आलं आणि त्याला साखळदंडाने त्याचा पाय त्या खुटीला बांधून ठेवला. आणि तो छोटा हत्ती त्याने आपल्या त्या खुटीपासून सुटका करण्याची बराचसा त्यांनी प्रयत्न करत असताना त्या खुटीपासून त्याला सुटका करता आली नाही, कारण त्याच्या ताकदीच्या मानानं खुटी काय होती, जास्त मजबूत होती. आणि ते खुटीची सुटका करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याची सुटका झाली नाही आणि मग त्याची अशी धारणा झाली की मी हे खुटी उघडून फेकू शकत नाही. आणि तो हत्ती मोठा झाला, ज्या बाल हत्तीपेक्षा त्याचं 10 पटीनं वजन वाढलं, परंतु त्यांनी शेवटपर्यंत त्या खुटीला हलवण्याचा प्रयत्न केला नाही आणि तो त्या खुटीला बांधून राहिला. आता त्याच्यानंतर काय झालं की दुसरा एक लहान हत्ती आणला. आता हा हत्ती म्हातारा होत चालला तर दुसरा नवीन पाहिजे आपल्याला, म्हणून नवीन हत्ती आणला, त्या खुटीच्या बाजूला दुसरी खुटी ठोकली आणि सर्कसीवाल्याने त्याला तिथं बांधलं. आता याने विचार केला की समोरचा एवढा बलाढ्य हत्ती मला जेवढ्या खुटीवर बांधलेला तेवढ्या खुटीवर बांधून आहे आणि हा जर याची सुटका करू शकत नाही तर मी तर छोटा झाला, मी कशी का सुटका करणार आहे. तर तोही तसाच राहिला आणि परंपरेनं हे सगळं चालू राहिलं. हत्ती येत गेले, गुलाम होत गेले आणि त्या खुटीपासून दूर होत गेले नाही. तर मित्रांनो, या कथा सांगण्याचा उद्दिष्ट असा आहे की एक कोणीतरी महापुरुष तो जसा आपल्या जीवनामध्ये येतो तसा एक इथे हत्ती आला, त्याला लहानपणी बांधण्यात आलं, परंतु त्यांनी काय केलं, आपले प्रयत्न सोडले नाही. त्यांनी तो विद्रोह जो आहे तो विद्रोह सुरू ठेवला. लहानपणी काय त्याला कुठे तोडता आले नाही, थोडा मोठा झाला, परत प्रयत्न केले, नाही तोडता आली पण थोडी हल्ली, परत तो मोठा झाला, प्रयत्न केले, एक दिवस तो स्वातंत्र्य झाला. या ठिकाणी तुम्हाला मी ही कथा याच्यासाठी सांगितली की हे जे महापुरुष आहे, या महापुरुषांनी जे आम्हाला गुलामीच्या खुटीवर टांगून ठेवलेलं होतं. आम्ही हजारो वर्षापासून ते मान्य केलं होतं की आम्ही गुलामच आहोत. स्त्रियांनी मान्य केलं की आम्ही गुलामच आहोत.
आणि सर्व इतर जातीच्या लोकांनी मान्य केलं की आम्ही गुलामच आहोत, या महामानवांनी खऱ्या अर्थानं ती आपली ताकद लावली आणि त्या कुटीपासून स्वतःलाच नाही तर आम्हा सर्वांना मुक्त केलं. आणि म्हणून हे महामानव आमच्यासाठी आमच्या आई वडिलांपेक्षाही मोठे महामानव. आणि या निमित्तानं मग आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. तर महात्मा फुले यांच्या जीवनावर जर बोलायचं असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महात्मा फुलेंनी त्या चळवळी राबवल्या. त्यामध्ये अस्पृश्यता निवारण चळवळ असो, त्यामध्ये महिलांचा उद्धार करण्याची चळवळ असो, त्यामध्ये शिक्षणाचा सर्वांना अधिकार मिळण्याची चळवळ असो, किंवा त्यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना ज्या काही पद्धतीनं त्यांचं शोषण होत आहे त्यांना पुढे आणण्याचा विचार असो. आणि ते करत असताना ज्या पद्धतीने एका डॉक्टराचं काम असतं की आपल्याला चिकित्सा करावी लागते, पहिल्यांदा तो रोग निदान करतो, तसं या महामानवांनी काय केलं, आपल्या सर्व गुलामीचे कारण, आपल्या सर्व मागासपणाचे कारण त्यांनी शोधून काढले. आणि त्याचा शोध लागल्यानंतर त्यांना कळलं की शिक्षण जे आहे, विद्या जे आहे, ही या आपल्या मागासपणाला कारणीभूत ठरलेली आहे. आणि म्हणून विद्या महत्वाची आहे. आणि त्याच निमित्तानं ज्या विद्या जरी पुरुषांनी घेतली तरी या देशामध्ये अर्ध्या महिला आहे. जोपर्यंत अर्ध्या महिला यांना सुद्धा शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा देश प्रगतीवर जाणार नाही. नाही ते एक चाक गुलाम आहे, अटकला आहे, आणि एक चाक धावत आहे, गाडी पुढे कशी जाणार. आपल्या घरामध्ये पुरुष आणि महिला दोन महत्वाची चाकं असतात. आणि म्हणून आई वडील जर दोघही धावणारे असतील तर पुढचं घर आपलं पूर्ण सगळं, म्हणजे घर म्हणजे आपण सगळा आपला जो समाज आहे, आपलं कुटुंब जे आहे ते प्रगतीवर जाऊ शकते. आणि म्हणून त्याकरिता त्यांनी या सगळ्या गोष्टीची चिकित्सा केली. आणि चिकित्सा केल्या अंती त्या विद्येचा शोध लावला की बा हे शिक्षण यासाठी कारणीभूत आहे. आणि म्हणून त्याने विद्ये वीणावती गेली वगैरे जे आपण ऐकत आहे नेहमी, तर त्या नेहमी पद्धतीनं ते विद्येचं एक त्यांना साधन सापडलं. आणि मग इंग्रज शासनासमोर आपल्या सर्व पुरुषांना, वेगवेगळ्या जातीच्या लोकांना शिक्षण मिळावं याकरिता लढा दिला. तो लढा फक्त माणसासाठी नव्हता, या सर्व जाती धर्मासाठी नव्हता, तर तो लढा स्त्रियांसाठी सुद्धा होता. परंतु या महापुरुषांच्या जीवनामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामधून आपण प्रेरणा घेताना, आपल्याला वारसा घेताना हे लक्षात येतं की या महापुरुषांना जर कोणी एखाद्याने त्यांना जे काही ध्येय यांनी ठरवलेलं आहे ते ध्येय ठरवल्यानंतर ते कधी थांबत नव्हते. त्यांना जर शाळा काढायची आहे, मुलींना शिक्षणाची व्यवस्था करायची आहे, शासन करू देत नाही, काही धर्मवेडे लोक त्याला विरोध करत आहे, परंतु ते कधी थांबले नाही. त्यांचं ध्येय लोकांचा कितीही विरोध असो ते न जुमानता त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. आणि 1 जानेवारी 1848 ला त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. आणि त्या मुलींकरिता शाळा काढत असताना विद्यार्थिनी मिळत नव्हत्या, कारण विद्यार्थ्यांना शिकवायला कोणी तयार नव्हते. म्हणून अशा विद्यार्थिनी सुद्धा पकडून आणायच्या. आणि शिकवायला कोणी नसल्यामुळं पहिल्यांदा आपल्या पत्नीला त्यांना शिक्षण द्यावं लागलं. आणि म्हणून आपण म्हणतो की पहिली स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहे. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जेव्हा शिक्षिका झाल्या, त्यांच्या विद्यार्थिनी तुम्ही जर बघितल्या तर त्या मोठी काम करून गेल्या. मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी, अतिशय खालच्या जातीची विद्यार्थिनी असताना सुद्धा तिने धर्मावरती जो लेख लिहिला होता, निबंध लिहिला होता, तो खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये पाणी येण्यालायक होता. त्यानंतर तिथे तनुजी बिर्जे नावाची पहिली स्त्री संपादिका म्हणून पुढे आली. अशा वेगवेगळ्या मुली, एक मुस्लिम समाजाची होती फातिमा शेख, अशा अनेक महिला मुली सावित्रीबाई फुलेंनी शिकवल्या. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी ती धुरा सांभाळली. म्हणून मी मगाशी म्हटलं की आता या महिलांनी जरी कार्यक्रम घेतला तरी तुमचा पाठिंबा आहे. तशी सावित्रीबाई फुलेंना पुढे आणण्याचं काम जे केलं ते आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता सत्य शोधणं म्हणजे त्याचं नाव आहे सत्यशोधक समाज. म्हणजे तुम्हाला सत्य जर शोधायचं असेल तर खूप त्रास होतो. म्हणजे उदाहरण एक आहे की ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतो ही मान्यता होती. आणि त्यावेळेस
आम्ही विचारही म्हणजे आपल्याला दिसतही आहे ना, आजही दिसते की आपण एका जागी उभं राहिलं की आपल्याला दिसते, किंवा म्हणून कधी कधी नंतर ते सुविचाराला असं दिसते तसं नसते म्हणून जग बघते, असं कधी कधी नंतर वाटते की हे सुविचार आले असं याच्यातून आले दिसते वा की सूर्य कुठून तरी निघत आहे आणि इकडे जात आहे, आपल्यावरून जातानाही दिसते. मग लोकांना तर मान्यच होणार आहे, जे डोळ्याला दिसते वा त्याच्यावर आपण काही विश्वास होणार नाही असं होणार नाही ना. आणि मग सूर्य फिरतो आहे मान्य होतं, जग मान्य होतं, धर्म मान्य होतं, जग मान्य होतं, सगळ्यांना मान्य होतं. कुणीतरी कोपर्निकस नावाचा एखादा व्यक्ती तो घोड्यावरून रपेट मारतो. रपेट मारत असताना त्याला वाटते की घोडा मी पळवत आहे, आजूबाजूचे झाडं कसे काय पळत आहे, घोडा तर मी पळवत आहे, आजूबाजूचे झाडं कसे काय पळत आहे. आणि मग त्याच्या कुठेतरी एक पहिले त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं विचित्र व्यक्ती जो असतो, हे संशोधन करणारे काही साधे सुधे नसतात, ते जगा वेगळे असतात, तर त्यामुळे तो पहिलेपासून विचार करतच असेल. त्याला ते लक्षात आलं असं तर नाही की आपली पृथ्वी फिरत असेल आणि आपल्याला हे जे जसे झाडं धावताना दिसत आहे तसा सूर्य धावताना दिसत. उलटा विचार केला, जगमान्यता वेगळं आणि त्यांनी उलटा विचार केला. पण त्याच्या लक्षात आलं की हे बरोबर आहे की पृथ्वी फिरत आहे आणि सूर्य एका जागी. पटवून सांगायचा विषय आला, लोकांना पटवून कसं सांगा. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू पण झाला, त्याच्या पुस्तकावर बंदी पण आली होती. परंतु गॅलिलिओ नावाचा त्याच्यानंतरचा वारसा नेणार, त्याचा वारसा कोणी नेला, गॅलिलिओ. त्यांनी एक दुर्बीण बनवलं आणि दुर्बीण बनवून त्यांनी बघितलं आणि लोकांना ते दाखवत गेला. आणि तुम्हालाही माहिती आहे की ते गॅलिलिओला नंतर जेलामध्ये टाकण्यात आलं. परंतु त्यांना एवढा त्रास झाल्यानंतर तिथल्या लोकांना काही दिवसांनी का होणार हे सत्य कळलं. आणि आज आम्हाला सांगण्याची गरज नाही, जरी ते दिसते सूर्य फिरताना तरी आपण म्हणतो की पृथ्वी फिरते आणि सूर्य एका जागी राहते. म्हणून हे सत्य शोधन करण्याचा जो विषय आहे हा खूप भारी असतो. आणि ते काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. त्यांनी त्या पद्धतीचं संघटन उभारलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अनेक सत्यता शोधल्या त्यांनी. अस्पृश्य समाजावर ती माणसासारखी आहे, त्यांनाही दोन डोळे आहेत, त्यांनाही हात दिलेली आहे, मग ते कसे का तुमच्यापेक्षा वेगळे आहे. काही महिलांचं तुम्हाला माहित आहे की त्या कुमारी माता होत होत्या, विधवा माता होत होत्या, त्यांना घराबाहेर काढून देण्यात येत होतं. अशा विधवा मुलींचा पुनर्विवाह सुद्धा ज्योतिराव फुलेंनी सगळ्यांचा विरोध करून केलेला आहे. आणि आपल्या घरी एक सुधारगृह निर्माण केलं, महिलांसाठी एक गृह निर्माण केलं. त्यामध्ये या सगळ्या कुमारिका माता असो, त्यामध्ये आपल्या बाकीचे त्या विधवा झालेल्या त्या इतर हे सगळ्या कुमारिका माता म्हणा, विधवा म्हणा, यांना जे मुलं होते म्हणजे त्यांच्यावर अत्याचार पुरुषांनीच केलेला आहे. आणि तो अत्याचार केल्यानंतर त्यांना ते वनवास भोगल्यासारखं, त्यांना कष्ट भोगल्यासारखं जे व्हायचं त्याला दूर सारण्यासाठी त्यांनी आपल्या घरी त्या सर्वांना आसरा देऊन त्यांना सुद्धा मदत केलेली आहे. मग ती सवर्ण जातीची असो, सगळ्यात जास्त त्या काळामध्ये सवर्ण जातीच्या मुलींना त्यांनी आसरा दिलेला होता. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंचं काम जे आहे ते सर्व जाती धर्मासाठी काम आहे असं या ठिकाणी मला वाटते आहे. आणि मग शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी असे वेगवेगळे पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. आणि शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक आपण जर वाचलं, त्याच्यात तुम्ही वाचले असेल बरेच लोकांनी, आजही शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, शोषण व्यवस्था, म्हणजे जी शोषण व्यवस्था आहे ती या शेतकऱ्यांचं कसं शोषण करत आहे ते त्या काळात त्यांनी जे लिहिलं ते आजही लागू होते. आणि म्हणून शेतकऱ्यांना त्यांनी एकजूट एकत्रित येण्याकरिता त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न मिटू शकत नाही. आणि मग शेतकऱ्यांचा जो आसूड होता, त्यांचे कार्यकर्ते गावागावात छोट्या छोट्या गल्ली बोळीत जाऊन तिथे शेतकरी गोळा करायचे आणि शेतकरी गोळा करून ह्या शेतकऱ्यांचा आसूड जे पुस्तक आहे ते वाचून दाखवायचे. आणि वाचून दाखवल्यानंतर त्यांना त्यांच्यावर जो होणारा जो अन्याय आहे त्याच्याबद्दल त्यांना जागृत करायचे आणि त्याच्याबद्दल लढा उभारण्याची प्रेरणा द्यायची, त्याच्यावरती कोणते उपाय केले पाहिजे ते पण ते सांगायचे. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं एक पहिल्यांदा उद्बोधन करणार किंवा शेतकऱ्यांना संघटित होऊन पुढे यावं असं सांगणारं व्यक्तिमत्व जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुले आहे. आणि म्हणून या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावर
मी एक कविता सुद्धा लिहिलेली आहे की धन्य धन्य तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले, धन्य धन्य तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले, तुमच्यामुळेच शिकली समस्त मुली व बहुजन मुली. रयतेच्या राजाचा केला अभ्यास. तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचा अभ्यास केला पोवाडा गेला. रयतेच्या राजाचा केला अभ्यास, उपेक्षितांच्या उन्नतीचा घेतला ध्यास. तुम्ही शिवरायांच्या जीवनावर पोवाडे लिहिले, धन्य धन्य तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले. प्रस्थापितांवर करुणी प्रहार, बहुजनांचा केला उद्धार. तुमच्या प्रेरणेने समोर आली बहुजन मुले, धन्य धन्य तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले. मुलींना देऊन ज्ञान, मुलींना देऊन ज्ञान, दूर केले सर्व अज्ञान. तुमचे गीत मुखामुखातून बोले, धन्य धन्य तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले. अस्पृश्यांसाठी सुद्धा त्यांनी त्याच्यात वाक्य, अस्पृश्यांसाठी होत आहे, अस्पृश्यांची होत आहे प्रगती, विकासाची वाढली आता गती. तुम्हीच केले पाण्याचे होंद फुले, धन्य धन्य तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले. समाजाचा ओढला गाडा, प्रस्थापितांना शिकविला धडा. आपल्या प्रेरणेने छत्रपती शाहू बाबासाहेब भाऊसाहेब घडले, धन्य धन्य तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले. या पद्धतीनं या कवितेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या लक्षात आलं असेल या आधुनिक भारताचा जो निर्माता आपण म्हणू शकतो किंवा त्यांचा जो पायाभरणी जे म्हणू शकतो ते महात्मा ज्योतिराव फुले आहे. आणि या महात्मा ज्योतिराव फुल्यांचंच कार्य पुढे नेणारे बाबासाहेब आंबेडकर आहे किंवा छत्रपती शाहू महाराज आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्यांचा आपण अमरावतीमध्ये आपण इथे कार्यक्रम घेत आहोत. हे डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना आदर्श मानला. शिक्षण, शेती, अस्पृश्यांची चळवळ त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या देशामध्ये राबवली आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्यांचा वारसा घेतला. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते त्यांनी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा तळागाळातील लोकांसाठी उभी केली. त्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा पुढे नेलेला आहे. एक नाही, अनेक नाही, आता नाही, पुढे हजारो वर्ष हा वारसा पुढे नेणारे लोक येतील. आणि म्हणून जे काही महामानव निर्माण झाले आणि त्यांनी जर काही लिखित स्वरूपाचं काही साहित्य जर आपल्याला दिलं तर ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये असलेला विचार हा जेव्हा लिखित स्वरूपात बाहेर येतो तर तो अनंत काळ टिकून राहतो. म्हणून नेहमी तुम्ही आम्ही सुद्धा या महामानवाच्या जीवनातून एक सर्वांनी एक आपण विचार स्वीकारला पाहिजे. जर आमच्या मेंदूमध्ये आपल्या विषयासंबंधी, सामाजिक विषयासंबंधी, धार्मिक विषयासंबंधी, राजकीय विषयासंबंधी जे काही आता तुम्ही काम करता तर काहीतरी जर आपल्याला नाविन्यपूर्ण तुमच्या मेंदूमध्ये आलेलं असेल की उतरवा, लेखणीच्या माध्यमातून ते लिहून ठेवा. म्हणजे ते आपण गेल्यानंतर आपला मेंदू रिकामा होणार, त्याच्यात काही राहणार नाही, ते जाळून टाकते लोक. मेल्याबरोबर तुम्हाला बॉडीच माहिती, तुमच्या नावाने ओळखतच नाही. हा ना बॉडी, उचला बॉडी, म्हणजे आपलं नावच गेलं खतम, तुमच्या मेंदूतला सगळं रेकॉर्डिंग खतम. म्हणून आपण ते जे काही आपल्या डोक्यामध्ये काही आलेलं असतील तर आम्ही यांचे जर खरे वारसदार असू तर ते आम्ही लिहून ठेवलं पाहिजे. हे लक्षात घ्या. जे काही असेल, चांगलं असेल, वाईट असेल, लिहून ठेवा. आणि म्हणून या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावामध्ये सुद्धा बरीचशी किमया आहे. बघा, यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब. मी जेव्हा कोणती गोष्ट बोलायचा विचार करतो तर मी असं थिंकिंग करतो, ते मी लिहून ठेवतो. काहीतरी नवीन मला काहीतरी दिसते त्याच्यामध्ये. आपण जर विचार करत राहिलो, पाहत राहिलो तर आपल्याला नवीन काहीतरी दिसत राहते. मला पण असं दिसते की डॉक्टर बाबासाहेब. तर डॉक्टर म्हणजे कोण? तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे डॉक्टर म्हणजे कोण आहे की जो काय करतो, रोगाची चिकित्सा करतो आणि नंतर मग योग्य रोगाची चिकित्सा झाली की त्याच्यावरचा योग्य औषध तुम्हाला देतो आणि तुमची बिमारी दुरुस्ती करतो. हा महामानव सुद्धा त्याच ते डॉक्टर जरी आपण वेगळ्या विषयाची फिलॉसॉफीचे असतो, परंतु या महामानवाने सुद्धा संपूर्ण भारतीय समाजाची जी बिमारी मी मगाशी सांगितलं जे महात्मा फुलेंनी चिकित्सा केली, तर या महामानवाने सुद्धा तो वारसा पुढे नेला
तुमच्या आमच्या संपूर्ण प्रांताचा, तुमच्या भौगोलिक विचाराचा, तुमच्या नद्यांचा, तुमच्या शेतकऱ्यांचा, तुमच्या शिक्षणाचा, वेगवेगळ्या पैलूचा, वास्तव म्हटलं तर कमीच पडते इतके पुस्तकं त्यांनी लिहून ठेवलेले आहे. म्हणजे वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास यांनी केला, चिकित्सा केली आणि चिकित्सा केल्यानंतर फक्त रोग निदान केलं थांबले नाही, तर त्याच्यावरती कोणते उपचार आहे हे संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दिले. सगळ्या तुमच्या समस्येवरती उपचार, तुमच्या शिक्षणाचे हक्क तुम्हाला दिले, तुम्हाला समानतेचे अधिकार दिले, तुम्हाला लिंगभेद तुमच्यामध्ये नसला पाहिजे म्हणून तो अधिकार दिला, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला तुमच्या धर्माचं, तुमचे धर्माचे आचरण करण्याचा, त्याचा प्रचार करण्याचं सुद्धा यांनी स्वातंत्र्य दिलं. म्हणजे एवढं मोठं चिकित्सा केली, फक्त थांबले नाही तर त्यावरती उपचार सुद्धा संविधानाच्या माध्यमातून दिले. म्हणून हे खरे डॉक्टर आहे, हे संपूर्ण भारताचे डॉक्टर. तसंच त्यांच्या नावामध्ये बाबा आहे. बाबा म्हणजे ते भोंदू बाबा नाही, बाबा म्हणजे तुमच्या माझ्या कुटुंबात जो तुमच्या कुटुंबाची धुरा तो खांद्यावर घेतो, एक वेळचं जेवण कमी करेल, एक वेळ फाटकी बनेल घालेल, परंतु आपल्या कुटुंबाला सुखी करण्याकरिता, त्यांना चांगलं देण्याकरिता जो प्रयत्न करतो तो बाबा. या महामानवांनी या संपूर्ण भारत देशाचे ते बाबा राहिले. त्यांनी संपूर्ण भारतातील जो वंचित आहे, दलित आहे, जो मागास आहे, जो गुलाम आहे, जी मागास आमची स्त्री आहे, जो भेदाभेद आहे, या सर्वांचे ते बाबा झाले. त्यांची सगळ्यांची दुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि या महामानवांनी त्या बाबाप्रमाणे स्वतः कष्ट झेलले. परंतु आपल्या कुटुंबाकडे तुम्हाला माहितच आहे, कुटुंबात अजिबात त्यांना लक्ष देता आलं नाही. स्वतः कष्ट घेतले आणि तुम्हा आम्हाला सुखी संपन्न करण्याकरिता आपलं जीवन खर्ची घातलं, म्हणून ते आमचे सर्वांचे बाबा. त्यानंतर साहेब, साहेब पण उपाधी आहे त्याच्यासोबत. साहेब म्हणजे कोण? आपण आता मॅडम साहेब आहोत, ते साहेब आहे. साहेब म्हणजे कोण? तर साहेब म्हणजे त्या काळामध्ये उच्च शिक्षित लोक जर असायचे त्या साहेब म्हणायचे. भाऊसाहेब, बाबासाहेब, रावसाहेब असे शब्द राहिले. उच्च शिक्षित लोक शिकून जवळून डिग्र्या घेतात ना, आणि डिग्र्या घेतल्यानंतर आपलं घर, आपली गाडी, आपले मुलं याच्यामध्ये रममान होता. परंतु हे साहेब त्या साहेबाचे पद्धतीचे नव्हते, हे उच्च शिक्षित झाले. उच्च शिक्षितून त्या शिक्षणाचा उपयोग माझ्या एकट्याच्या कुटुंबासाठी नाही, हा संपूर्ण भारत माझा कुटुंब आहे. या संपूर्ण भारताच्या कुटुंबाला सुखी संपन्न करण्याकरिता आणि त्या कुटुंबाला शिक्षणामध्ये पुढे नेण्याकरिता, त्यांना सुद्धा भविष्यात साहेब बनवण्याकरिता या महामानवांनी जे प्रयत्न केले, म्हणून त्यांना आपण साहेब म्हणतो. त्यांना सुद्धा जसं साहेबाला आपण आदर करतो, त्या काळात त्यांचा सुद्धा आदर होता. कारण या व्यक्तींनी शिक्षण जेवढं घेतलं होतं, ज्याला विरोध, त्यांना विरोध करायचा समजा, त्याच्या मनात विरोध, परंतु समोर आल्यानंतर आदर केल्याशिवाय राहत नव्हतं. कारण व्यक्तिमत्व स्वतःच इतकं मोठं करून टाकलेलं होतं की सगळेजण त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन जात होते. आणि त्यांचं व्यक्तिमत्व तुम्ही बघितल्यानंतर त्यांचं तुम्ही कपड्याचा पेहराव पण बघा. ते ज्या समाजातून येत होते त्यांचा कपड्याचा पेहराव. आता कसं आहे की बरेच लोक आपल्या कपड्याचा पेहराव आपण सांगून देतो की आम्ही कोण आहे. बरेच लोक आहे, बरेच धर्माचे आहे, ते लोक आपले वेगळे टोपी येते घातले की तो आपल्याला माहित आहे मुसलमान होते, तो आपल्याला माहित आहे शीख आहे, तो आपल्याला माहित आहे असा आहे. हे आपण पेहराव करून आपण सिद्ध करून टाकतो, आपण वो कॅटेगरी घेतो. तो आपल्याला बाबासाहेबांनी त्यांच्या समाजाला सांगितलं की बा हे पेहराव जे तुम्ही परंपरेनं घालून घेतलेला आहे हा सोडा, आणि या जोपर्यंत तुम्ही हा पेहराव सोडणार नाही तोपर्यंत तुम्हाला असं शिकवलं जाणार आहे. तुम्हाला चांगला पेहराव घालावा लागणार आहे. जी परंपरा प्रथा तुम्ही जगडून ठेवलेली आहे त्याच्यापासून तुम्ही जोपर्यंत सुटका करणार नाही तोपर्यंत आमची, जर आम्हीच आमच्या आधी जे आहे दुसऱ्या जाती काय ते जाऊ दे. आता मगाशी कोणतरी म्हटलं की सुविचार ताईंनी म्हटलं की आपण स्वीकारले पाहिजे, सुरुवात आपण केली पाहिजे. ताईंनी म्हटलं तसंच आहे की आपल्याला आपल्या आधी जे आहे ते करा, जे दुसऱ्या जाती आहे ते नंतर बघू. आपल्या आधी आहे ना, पेहराव घालणे आपली आधी आहे.
ते लोक आपल्याला मानत नाही, ते लोक शिवा देतात, ते लोक तुम्हाला वंचित ठेवतात, ते लोक तुम्हाला शिकू देत नाही, ते त्यांच्या हाती आहे. पण पेहराव घालणे माझ्या हाती आहे ना. पहिले मी प्रदर्शन का बरं असं करतो असं सांगणारे व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपण बघतो त्यांनी असं सुटफूट का घातला, तेव्हा विचार येते की सुटफूट यासाठी घातला की समाजामध्ये उच्च शिक्षण का घेतलं, की मला या दर्जावर जातं की माझ्यापेक्षा जे समजतात ना की मी मागासलेला आहे, अति मागासलेला आहे, म्हणजे मी इतकं शिक्षण घेईन की माझ्या बरोबरीत कोणी राहणार नाही, मी इतकं छान राहीन, इतकं छान राहील की मला त्या माझ्या शिक्षणामुळे, माझ्या ज्ञानामुळे, माझ्या पेहरावामुळे इतरांना मला सन्मान द्यावाच लागेल. ते माझ्या हाती आहे. म्हणजे आपल्या हाती जे आहे ते आपण करत नाही आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा जास्त करतो. त्याच्यामुळे जे जे तुम्हाला या महामानवाच्या जीवनातून हे सुद्धा शिकायला मिळते की आपल्या हाती जे आहे ते आपण केलं पाहिजे. हा, दुसऱ्याकडून काय करून घ्यायचं तो नंतरचा विषय आहे, त्यासाठी आपण नंतरची स्टेप येते. पण पहिली स्टेप आहे आपण पहिले सुधरा, आपण पहिले पुढे या, आपण पहिले आपली सुरुवात करा. या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये या बदल घडून आणला आणि बदल घडून आणल्यानंतर त्यांनी सुद्धा सध्या ताई आणि आता मी सांगितलं महिला मंडळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करत आहे. तर विशेष करून महिलांसाठी भरपूर काम त्यांनी केलेलं आहे. महिलांसाठी काम करत असताना त्यांना असं वाटायचं की बॉस स्त्री जी आहे ही फक्त घरात राहिली तर आपला देश, आपला समाज पुढे येऊ शकणार नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिले त्यांनी 1900 म्हणजे आधी तर बरेच त्यांनी काय केलेले की अनेक सभा जागोजागी घेतल्या. म्हणजे 14 तळ्याचा जो सत्याग्रह होता त्यावेळेस सुद्धा त्यांनी पुरुषांसोबत महिलांना सांगितलं की हे सगळे वस्त्र जे तुम्ही घालता, त्या पद्धतीने तुम्ही लोकांना देखावा म्हणून करता, ते सगळे काढून टाका. ते तुम्ही चांगल्या पद्धतीने इतर जो तुमच्यासमोर समाज दिसतोय तसे वस्त्र परिधान करा. जे दागिने वगैरे आपण घालतो ते तसे दागिने घालू नका. ते दागिने नाही घेतले चालते, चांगले वस्त्र घाला, ते विकून टाका. आणि चांगले वस्त्र घालून आपण जर समोर आलो तर आपल्याला थोडीशी बाकीच्या लोकांना थोडी अत्याचार करायचा असतो किंवा अन्याय करायचा असतो, हिंमत त्यांची कमी होती. आणि म्हणून 14 तळ्याचा जो विषय होता त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा पाहिलं त्यांनी बाबासाहेबांनी त्या सभागृहामध्ये, महिलांनी सगळं ऐकलं त्यांचं. आणि दुसऱ्या दिवशी चांगल्या ते लुगडेच घाले, त्यावेळेस असं काही नाही, ते चांगले लुगडे घालून त्या सभागृहामध्ये त्यांना दिसल्या, त्याचा आनंद झाला. म्हणून अनेक ठिकाणी ते शीख जे समाज आहे, शीख समाजामध्ये जाऊन त्यांना सुद्धा महिलांना प्रबोधन त्यांनी केलेलं आहे. 1936 मध्ये ते शीख समाजाच्या एका सभेमध्ये गेले, त्यांनी सुद्धा तिथं महिलांना सांगितलं, प्रबोधन केलं. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा ते जायचे वेगवेगळ्या गावात तेव्हा ते सांगायचे महिलांना की बाबा तुमचे जर तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर त्याचा मुकाबला तुम्हाला करायचा. तुम्ही जोपर्यंत पुढे येणार नाही तोपर्यंत तुम्ही या गुलामगिरीतून तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी एक दाटून त्या महिलांना सांगितलं, जसं की सांगितलं सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे. जर आपल्या घरामध्ये दारूबाज दारूबाज नवरा असेल, भाऊ असेल किंवा मुलगा असेल, त्याला जेवायला अजिबात द्यायचं नाही, त्याचं अजिबात ऐकायचं नाही. इथून पहिले आपल्या घरून सुरुवात करायची. म्हणजे तो संघर्ष जो आहे तो घरून सुरुवात होईल, तो बाहेर म्हणजे प्रत्येकाला नाही, ते चांगले आहे, परंतु असे जे तुमच्यावर अन्याय करतात, तुम्हाला शिव्या देतात, मारझोड करतात, त्यांना पहिले तुम्ही ऐकू नका. त्यांना तुम्हाला जेवायला वाढवलं, जेवायला वाढूच नका. तिथं तुम्ही मुजुरी करा आणि ती मुजुरी मग बाहेर येऊन तुमची वाढली पाहिजे. आणि आपल्यावर जे खऱ्या अर्थानं सामूहिक जो अन्याय होत आहे तो सामूहिक अन्यायावरती वाचा फोडण्याला ती कामी अशा प्रकारचे प्रबोधन वेगवेगळ्या गल्ली पोळीत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना मिळेल तिथं महिला दिसल्या की त्या ठिकाणी करायचे. नागपूरला सुद्धा एक अत्यंत भव्य असं महिलांचं एक अधिवेशन त्यांनी घेतलं होतं. 25,000 महिला आल्या होत्या. त्यांना सुद्धा त्यांच्या स्वातंत्र्याची कल्पना, प्रेरणा त्यांच्या भाषणातून दिली होती. म्हणजे बाबासाहेब जे होते हे चांगलं नेतृत्व करणारे होते असं नाही, चांगलं कर्तृत्व करणारे होते नाही, तर चांगलं वक्तृत्व त्यांच्यामध्ये होते. म्हणजे नेतृत्व चांगलं आहे पण वक्तृत्व कमजोर असेल तर ते सुद्धा फेल झालं.
तुमचं कर्तृत्व खूप चांगलं आहे, पण तुम्हाला बोलताच येत नाही, सांगताच येत नाही लोकांकडून काम कसं करायचं. तर म्हणून बाबासाहेबांच्या जीवनातून जर काही घ्यायचं असेल तर बघा तुम्ही, त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं वक्तृत्व खूप मोठं आहे. आता ज्यावेळेस मी सांगितलं की त्या मागास महिलांना जर त्या गोष्टी पटवून सांगतात आणि त्यांच्यामध्ये बदल होतो, तर क्रांतीचं बीज त्यांच्या वक्तृत्वामध्ये आहे. लक्षात घ्या, आपण जेव्हा म्हणतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, संविधान लिहिलं, हुशार होते, संविधान लिहिलं, संविधान लिहिणं म्हणजे एक काम मोठं केलंच आहे. परंतु माझ्यासारख्याला विचार पडते की समोर 296 लोक बसलेले आणि ती पण साधारण लोक नाही, मातब्बर लोक त्या संविधान सभेमध्ये आहेत, सिनियर लोक आहेत, अनुभवी लोक आहेत. आणि आपण लिहिलेलं एक एक कलम, आपण लिहिलेला जो मसुदा आहे तो आपण एवढ्या लोकांसमोर मांडतो आहे. आणि बाबासाहेबांना लिहिलेले जेवढे काही मसुदे आहेत त्यामध्ये 90% मसुदे या संविधान सभेच्या मातब्बर लोकांनी ऍक्सेप्ट केलेले आहे. विचार करा, ज्यांचा विरोध होता धर्माच्या नावावर, ज्यांना विरोध होता महिलांचं भलं होऊ नये, ज्यांचा विरोध होता की उपेक्षितांना शिक्षण दिलं नाही पाहिजे, असे वेगवेगळ्या विचाराचे लोक होते त्या संविधान सभेमध्ये. चांगले तर होते, असे पण लोक होते. पण या सर्वांना पटवून देण्याचं काम जर बाबासाहेब करतात, म्हणजे त्यांच्या वक्तृत्वामध्ये माझ्या विचाराने लेखणीपेक्षा वक्तृत्वात ताकद चांगली होती. म्हणून ते सगळं संविधान ज्याचे फळे आपण आज खात आहोत, चांगले फळं आपण घेत आहोत, त्याचा रस आपण पित आहोत, चांगला आपण जीवन जगत आहोत, त्याच्यामध्ये त्यांच्या वक्तृत्वाला विसरता कामा नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी संविधान लिहिताना सुद्धा किंवा मुंबईच्या विधिमंडळामध्ये सुद्धा ते मजूर 1941च्या दरम्यान मध्ये मजूर मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्या ठिकाणी कामगार, आज कामगार दिवस सुद्धा आहे, सांगता सांगता मी विसरून गेलो, कामगार दिवस सुद्धा आहे, त्यामुळे कामगार दिनाच्या सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. या कामगारासाठी सुद्धा बाबासाहेबांनी सर्वात आधी 1941 मध्ये 8 तासाचं वर्क असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जे आम्ही ड्युट्या करत आहोत आज, किंवा आम्हाला सुट्ट्या मिळत आहे, की आमच्या महिला भगिनींना प्रसूती रजा मिळत आहे, या सर्व बाबी 1941 मध्ये त्यांनी त्या मुंबईच्या विधिमंडळामध्ये पारित करून घेतल्या. इव्हन एवढंच नाही, जी महात्मा फुलेचा प्रभाव त्यांच्यावर होता ना, की ज्या आमच्या महिला ज्या गरोदर होत्या, त्या पण नाईलाजाने कामावर यावं लागत होतं, ज्या महिला त्यांचं बाळपण झालं परंतु छोटं मूल आहे पण त्यांना घेऊन त्यांना कामावर यावं लागत होतं, त्यांची काळजी करणार, म्हणून मी म्हटलं त्यांच्या नावातच आहे सगळं काही, ते बाबासाहेब. त्यांची काळजी करणारा माणूस त्यांनी काय केलं, त्यावेळेस सांगितलं सगळ्यांना, अरे ही कायदा फार महत्वाचा आहे, त्याचबरोबर या मुलांचं, या गर्भवती स्त्रीसाठी, या छोट्या मुलांचं संरक्षण देण्याकरिता त्या जे काही कंपनीचे मालक होते, जे काही संचालक होते, त्या व्यवस्थापन मंडळात होते, त्यांच्याकडे ती जबाबदारी कायद्यानं दिली. इंग्रज सरकार जरी त्यावेळेस होतो, त्यांनी सुद्धा ते मान्य केलं आणि त्या सर्वांना ती कायद्यानं ती व्यवस्था निर्माण करून दिली. आणि नंतर स्वतंत्र भारतामध्ये संविधान निर्माण करताना तिथं ते मसुदा समिती त्यांच्याकडे आल्यामुळं महिलांची तर पूर्ण प्रगती त्यांच्यामुळे झाली असं समजूया. तरी महिलांसाठी तर स्पेशल जो काही लिंगभेद आपल्या देशामध्ये होता, संपूर्ण असं म्हटलं जातं की अमेरिकेमध्ये सुद्धा महिलांना मतदान मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष करावा लागला, पण इथल्या महिलांना पहिल्या दिवशीपासून मतदानाचे अधिकार बाबासाहेबांनी दिले. म्हणजे आज तुम्हाला महिलांना ही सगळं व्यवस्था जी काही आहे, राजकीय व्यवस्था, तुम्ही 50% जवळपास आहे ना, आणि पक्ष तर खूप आहे, म्हणजे 20-25% मत भेटलेला पक्ष सत्तेत येऊ शकतो, इतके पक्ष आहे. त्याच्यामुळे महिला जर एकजूट झाल्या तर महिलांचंच राज्य येणार. तसंही आपल्या इथं आज महामहिम राष्ट्रपती महिला आहे, ते सुद्धा बाबासाहेब महात्मा फुलेंची देण आहे. मग या महामहिम राष्ट्रपती ज्या आहे, ह्या सगळ्या महिला जर एकत्र आल्या, 50% महिला जर एकत्र आल्या, तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये आजच्या या कार्यक्रमापुरते नाही, तर देशामध्ये सुद्धा त्या
सगळं राजकीय पक्षाची धुरा सांभाळू शकता. त्यामुळं हे सगळं जे निर्माण झालं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामधून जे आम्हाला अधिकार दिले त्या माध्यमातून ते मिळालेले आहे. ते शिक्षणाचे अधिकार असो, ते तुम्हाला स्वातंत्र्याचे, म्हणजे तुमच्यावर जर एखादा करू नये की आपल्या पतीने आपल्यावर अन्याय करत असेल, आपल्याला काही मारझोड करत असेल, तर तुम्हाला घटस्फोट घेण्याचे अधिकार सुद्धा संविधान देतो आहे. आणि ज्या हिंदू कोड बिल आपण म्हणतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या पतीच्या संपत्तीमध्ये तुम्हाला वाटा मिळणार होता. आता नंतरच्या काळामध्ये तो मिळाला, परंतु तो वाटा मिळणार होता त्यावेळेस सुद्धा हिंदू कोड बिल जेव्हा त्यांनी नंतर हे कायदा मंत्री असताना 1951 मध्ये त्यांनी सादर केलं, त्यामध्ये सुद्धा महिलांचाच विषय तो महत्वाचा होता. आणि या महिलांना त्या तुमच्या जे काही आई वडील आपले असेल त्यांची संपत्ती असेल, तुमच्या पतीच्या नावात संपत्ती असेल. कारण मला अनुभव आहे, माझी आजी, आमची वडील 1940 मध्ये जन्माला आले आणि 1941 मध्ये माझे आजोबा वारला. तो आजोबा वारल्यानंतर आमची तर जमीन होती, शेती होती, पण शेती मुलगा तो 21 वर्षाचा झाल्यावर त्याच्या नावानं, पत्नीच्या नावावर नाही मिळाली. म्हणजे तिला आजीला खूप कष्ट करावं लागलं, तिला कष्ट करून मुलाला शिकवावं लागलं, लोकांच्या घरी जाऊन मजुरी करावं लागली. आणि आपल्या मुलाला शिकवावं लागलं, ते बाकीचे भाऊ काही द्यायला तयार नव्हते संपत्ती, कारण संपत्तीचा नियमच होता. म्हणून जेव्हा आपण हे बघतोय सहजपणे आपल्याला मिळत आहे, तर आम्हाला यांचे उपकार कधी विसरता कामा नये. आणि म्हणून या निमित्तानं बाबासाहेबांनी आपल्या महिलांना मतदानाचा अधिकार पहिल्या दिवशीपासून दिला. तुम्हाला नंतरच्या काळामध्ये संपत्तीचे वारसदार जे तुम्ही झाले, ते त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांची जे काही तो हिंदू कोड बिल होता त्यातलेच मुद्दे नंतर स्वीकारण्यात आले. आणि त्यांच्या हयातीमध्ये जेव्हा हिंदू कोड बिल मंजूर झालं नाही, तर त्यांनी ह्या महिलांसाठी हक्काधिकार मिळत नाही म्हणून राजीनामा दिला. बघा, म्हणजे हे काही कोण्या त्यांनी तर नंतर बौद्ध धर्म स्वीकारला होता, हिंदू महिलाचा काय संबंध, असा विषय नाही. जिथं जिथं मागासलेपणा आहे त्याच्या उन्नतीचं ओझं आपल्या खांद्यावर घेणारा माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून या निमित्तानं तुम्ही जर बघितलं संविधान सभा, जेव्हा मी सांगितलं मातब्बर लोक होते, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद सुद्धा अत्यंत विद्वान व्यक्ती होते. राजेंद्र प्रसाद सुद्धा बाबासाहेबांनी काही मुद्दे मांडल्यानंतर त्यांचे ते प्रत्येक मुद्दे ऐकून घेत असते. पंडित जवाहरलाल नेहरू सारखे हुशार लोक होते, सरदार पटेल सारखे होते. आणि तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी अजून एक महत्वाचा विषय की आपल्या ज्या भूमीमधले डॉक्टर पंजाबराव देशमुख जे आहे, जे बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे स्नेही होते, ते त्या संविधान समितीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून त्यांचा उल्लेख बाबासाहेबांनी समारोपी कार्यक्रमामध्ये केला. कारण अनेक विद्वान होते पण तिथं बोलण्याची हिंमत अनेकांची नव्हती. डॉक्टर पंजाबराव देशमुख अनेक चर्चामध्ये तिथे सहभागी असायचे आणि म्हणून समारोपीय कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा नावाचा उल्लेख केला की या व्यक्तीने प्रत्येक चर्चेमध्ये चिकित्सक म्हणून सहभाग त्याच्यामध्ये नोंदविला. आणि या पद्धतीनं बाबासाहेबांचं लक्ष किती लोकांकडे होतं. आणि त्या संविधान सभेमध्ये, संविधान सभेचा जो शेवटचा दिवस 28 नोव्हेंबर 1949 रोजी ज्यावेळेस ते समारोपीय भाषण त्यांनी केलं, त्यावेळेस त्यांनी हे आवर्जून सांगितलं, मुद्दा क्रमांक 1 सांगितला की या ठिकाणी जे संविधान लिहिण्यात आलेलं आहे ते संविधान आपण सर्वांनी एकत्रित मिळून आपल्या जनतेचा पाठिंबा, बघा त्यांनी जसं जनते, आम्ही भारतीय लोक म्हटलं आहे, आम्ही भारताचे लोक, त्या सगळ्या लोकांच्या पाठिंब्याने हा तयार झालेला आहे. आपल्या सर्व विद्वान लोकांच्या समक्ष चर्चेतून तो एक चांगलं संविधान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. परंतु हे चांगलं संविधान चांगल्या हाती जर पडलं तर ते त्यांची जे काही राबवणारी यंत्रणा आहे ते चांगल्या पद्धतीने या संविधानाला राबवेल आणि जनतेपर्यंत ज्या काही त्याच्यामध्ये मूलभूत गरजा दिलेल्या आहे, मूलभूत सुविधा दिलेली आहे त्या जनतेपर्यंत पोहोचतील. परंतु जर ते चुकीच्या माणसाच्या हाती लागलं तर संविधान चांगलं आहे, पण चुकीच्या माणसाच्या हाती लागलं तर मात्र ते संविधान ते चुकीच्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्यावर तुम्हाला जे काही अपेक्षित आहे त्याच्या विरोधात ते जाईल. आणि संविधान चांगलं असणे असं नव्हे
कदाचित संविधान वाईट असू शकते का, परंतु वाईट संविधान जरी असेल पण चांगल्या माणसाच्या हाती असेल तर तो वाईट संविधानाचा उपयोग सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकते, असा पहिला महत्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडला. आणि त्यावेळेस आम्ही गाडी चालवताना आम्हाला लक्षात येते, एखादा ड्रायव्हर चांगला आहे पण गाडी खराब आहे तरी तो व्यवस्थित चालू शकतो, पण एखादा ड्रायव्हर गाडी खूप चांगली आहे ड्रायव्हर खराब आहे का अपघात झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या मुद्दा हा पहिला फार महत्वाचा. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की जे काही राजकीय मंडळी या लोकशाहीमध्ये नेतृत्व करेल तर त्या राजकीय मंडळीला संपूर्णरित्या तुम्ही समर्पण होऊ नका, त्याच्यावरती 100% विश्वास तुम्ही ठेवू नका. समर्पण पूर्णपणे जर जनता करायला लागली तर तो जे काही करतो तेच बरोबर अशी आमची समजूत होईल. आणि मग ज्या तुम्हाला अपेक्षा आहे या संविधानातून त्या अपेक्षा तुम्हाला प्राप्त होणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की हे संविधान हे किंवा हे लोकशाही जे आहे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा ते राजकीय आहे. त्यांनी सांगितली लोकशाही राजकीय असते कारण आपण राजकारणातून लोक निवडून देतो आणि निवडून दिल्यानंतर मग ते लोक राज्य करते बनतात. त्यातला एक प्रधानमंत्री बनतो, त्यातला एक मंत्रिमंडळ येतो, बाकीचे खासदार असतात ते आपण सगळे निवडून दिलेले आहे आणि भारताच्या लोकांनी निवडून दिलेली आहे. आणि निवडून दिल्यानंतर त्या पदावर गेल्यावर ते त्या पद्धतीनं काम करतात. आणि मग जर तुमचा पूर्ण त्यांच्यावर विश्वास असला त्यांनी काही केलं तर तुम्ही कधीच त्यांना विरोध करणार नाही. परंतु तो अधिकार तुम्हाला आहे की जे लोक सत्तेमध्ये आहे त्यांना तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे तुम्हाला मिळालेलं आहे त्यातून त्यांच्यापर्यंत तुमचा जो विरोध आहे, तुमचा निषेध आहे, तुमचं जे काही कौतुक त्या सरकारचं करत असाल तुम्ही त्या लोकशाहीचं ते केलं पाहिजे. म्हणजे एकीकडे कौतुकही केलं पाहिजे, एकीकडे तुम्हाला चूक वाटत असेल तर त्या विरोधात तुम्ही निवेदनं दिली पाहिजे, निदर्शनं दिली पाहिजे. पण हे सगळं करत असताना सगळं लोकशाही पद्धतीने संविधानिक पद्धतीनंच केलं पाहिजे. कोणाला म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनामधून आणखी एक शिकण्याची गोष्ट आहे की बाबासाहेबांनी म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष करताना ते तलवारी घेऊन किंवा बंदुकी घेऊन ते काही संघर्ष त्यांनी केलेला नाही आहे. बघा म्हणजे इंग्रजाच्या काळात सुद्धा इंग्रजाच्या कायद्यानुसार त्यांनी तो संघर्ष केला, मोठमोठ्या लोकांच्या विरोधात संघर्ष त्यांनी केला. परंतु त्यांचा जो काही मोठे मोठे लोक होते त्यांचा आदरही त्यांनी तसाच ठेवला. परंतु आपलं जे काही अन्याय आपल्यावर होत आहे किंवा त्यांना जे वाटत आहे हे बरोबर आहे तर ते तिथे मागे हटले नाही, ते तिथं बोलत राहिले. आणि म्हणून त्या संविधानामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की हे लोकशाही आहे, हे लोकशाही राजकीय लोक जे आहे हे लोकशाही निर्माण करतात. परंतु या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीपर्यंत नेण्याचं काम जे राज्यकर्ते करतील तर त्या राज्यकर्त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाज सुधारणा या देशामध्ये होऊ शकतात. कारण समाज सुधारणा करण्याकरिताच आपण राज्यकर्त्यांना निवडून देत आहे. म्हणून लोकशाही आहे तो लोकशाहीच्या खाली त्या राज्यकर्त्याच्या खाली भक्कमपणे समाज उभा आहे आणि म्हणून समाजकारण त्यातून वरालं पाहिजे असं त्यांना असू शकतो. म्हणजे डायरेक्टली आपण समाजकारणाकडे येणार नाही, आपण डायरेक्ट लोकशाही पद्धतीनं राज्यकर्ते निवडून देतो आहे. परंतु त्या राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समाजकारण केलं पाहिजे. या पद्धतीचं भाषण समारोपामध्ये बाबासाहेब देतात. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये संविधानामध्ये त्यांनी जे काही समता, न्याय, बंधुता आपण जे म्हणतो ते दिलं. त्यामुळे आज आपण या ठिकाणी एकत्रित बसलेलो आहोत, एकत्रित बसून आपण त्यांचे विचार या ठिकाणी ऐकत आहोत. म्हणून मी संविधानासाठी एक माझी कविता लिहिली आहे. दुनिया में है जिसकी शान वो है भारत का संविधान. दुनिया में है जिसकी शान वो है भारत का संविधान. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने इसका किया है निर्माण. इनके ही कड़ी मेहनत ने इसमें भर दी है जान. इनके ही कड़ी मेहनत ने इसमें भर दी है जान. समता, बंधुता, न्याय का इसमें किया है प्रावधान. समता, बंधुता, न्याय का इसमें किया है प्रावधान. शिक्षा का देकर अधिकार, शिक्षा का देकर अधिकार सबको, सबका किया है सम्मान.
शोषित पीड़ितों को अवसर देकर, शोषित पीड़ितों को अवसर देकर सबको मिला है बराबरी का स्थान, दुनिया में है जिसकी शान, वो है भारत का संविधान, वो है भारत का संविधान. या पद्धतीनं बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला नुसतं संविधान दिलेलं नाही, तर भारताने जगामध्ये लोकशाही जी आहे चांगल्या पद्धतीचं लोकशाही कुठे आहे तर ती भारतामध्ये आहे. कारण इथं आपण आपल्याला नुसतं सगळ्या सुविधा तर दिल्याच आहे, पण आपल्याला खऱ्या अर्थानं बोलण्याचे अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. ही बऱ्याच ठिकाणी बोलता येत नाही ना, लोकशाही आहे पण बोलताच येत नाही, त्याचा विरोध करता येत नाही, राज्यकर्त्यांचा विरोध करता येत नाही. हुकुमशाही नाही आहे, लोकशाही आहे, पण राज्यकर्त्याचा विरोध करता येत नाही. आपल्या देशामध्ये किंवा काही मोजक्या लोकशाही देशामध्ये हा अधिकार दिला गेलेला आहे, म्हणून आम्ही त्यांचं रंग मानलं पाहिजे, शेवटपर्यंत मानलं पाहिजे. या परिसरात मी सांगितलं आपण अमरावतीमध्ये आहोत. अमरावतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे सुद्धा चांगले संबंध होते. अंबादेवी मंदिर 1927 मध्ये या ठिकाणी अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले केलं पाहिजे म्हणून जो सत्याग्रह आंदोलन डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केलं होतं, त्यामध्ये जी परिषद भरवली होती, त्या परिषदेचं अध्यक्षस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊसाहेबांनी या ठिकाणी जे भाषणं केली त्याचा प्रभाव असा झाला की इथल्या विरोधकांना ते अंबादेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं करून द्यावं लागलं. असं नाही तर 1937 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर पक्ष काढला होता आणि त्या मजूर पक्षाचे ते स्वतः संस्थापक अध्यक्ष होते आणि सचिव म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना त्यांनी सचिव केलं. असं एवढंच नाही तर जेव्हा संविधान लिहायचे तेव्हा आरक्षणाचा मुद्दा आला. काही वेगवेगळ्या जाती ज्या आरक्षणाच्या मर्यादेमध्ये आणल्या तर त्यामध्ये सुद्धा काही अति मागास जाती बऱ्याचशा शिल्लक होत्या, ज्या पंजाबराव देशमुखांनी त्या सभागृहासमोर किंवा बाबासाहेबांसमोर मांडल्या आणि बाबासाहेबांनी अशा अनेक जाती त्याच्यामध्ये आरक्षणाच्या कक्षामध्ये त्यांना त्या सामील केल्या. त्याचबरोबर जेव्हा संविधान सभेमध्ये चर्चा व्हायची, एकदा पंजाबराव देशमुखाचा मुद्दा काही लोक, कारण त्यांना धर्म वेडे देशद्रोही वगैरे म्हणायचे, कारण 18 पगड जातीला जेव्हा शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली होती, 18 पगड जातीच्या लोकांना शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली, तर काही समाज व्यवस्था तशी होती, तेव्हा त्यांना ते देशद्रोही धर्मद्रोही हे त्यांना पदव्या दिल्या होत्या. म्हणून बाबासाहेबांना माहित होतं आणि बाबासाहेबांनी त्यावेळी एका वेळेस अशी चर्चेमध्ये काही विरोध करायला, त्या संविधान सभेमध्ये त्यांना विरोध करायला लागले. त्यावेळेस बाबासाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि तो विरोध, मी सांगितलं तुम्हाला, वक्तृत्व एवढं श्रेष्ठ होतं की त्या वक्तृत्वाच्या भरोश्यावर विरोधकांना जिंकण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्या ठिकाणी सुद्धा पंजाबराव देशमुखांना त्यांनी साथ दिली आणि समारोपीय जे भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की या संविधान सभेमध्ये सुरुवातीला तर बरेच लोक बोलत होते, नंतर काही जास्त चर्चेमध्ये भाग घेत नव्हते. ते 5-7 लोक घेत होते. त्याच्यामध्ये चिकित्सकपणे चर्चा करण्याचं काम जे संविधान सभेमध्ये करायचं ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केलं होतं. हे बाबासाहेबांनी आपल्या समारोपीय भाषणामध्ये त्यांना त्यांचं आभार सुद्धा व्यक्त केले. त्याचनंतर या भूमीमध्ये गाडगे महाराज सुद्धा होऊन गेले. गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा अतिशय जवळचा संबंध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे महाराज मानसपुत्र म्हणायचे. म्हणजे बघा, आता गाडगे बाबा म्हटलं तर फाटके वस्त्र घालणार आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणा किंवा बाबासाहेब आंबेडकर म्हणा, तुम्हा कशा सोलपूरमध्ये राहणार आहे ना. परंतु विचारामधून तो जात पात ती श्रीमंती गरिबी नष्ट होत असते. म्हणून आपण तो विषय आहे, विचाराचा वारसा पुढे न्यायचा. श्रीमंती गरिबी जात पात धर्मपात भाषा प्रांत हे सगळे नष्ट होतात. म्हणून विचार महत्वाचे असतात. ते विचार त्यांचे सारखे असतात. गाडगे महाराजांनी, तुम्हाला माहित असेल, 1941 मध्ये गाडगे महाराज बिमार पडले, मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिल्लीला जायचं अर्जंटमध्ये, पण तेव्हा त्यांना माहित झालं की डॉक्टर गाडगे बाबा हॉस्पिटलमध्ये भरती आहे. तर त्यांनी वेळात वेळ काढून गाडगे बाबाची भेट घेतली, दवाखान्यात गेले, त्यांची विचारपूस केली
पहिलेपासून त्यांचे जे काही संबंध होते, पण त्यानंतर या दोघांचे संबंध वाढत गेले आणि वेळात वेळ काढून त्यांना पण वाटलं गाडगेबाबाला की बा एवढा मोठा हा व्यक्ती, एवढा कामाचा व्यक्ती आहे आणि तरी सुद्धा मी बिमार पडलो म्हणून दवाखान्यात भेटायला आला, म्हणजे या व्यक्तीमध्ये काहीतरी माझ्याबद्दल आपुलकी आहे. तो गाडगेबाबाबद्दल आपुलकी किंवा पंजाबराव देशमुखाबद्दल आपुलकी नव्हती, त्यांच्या त्या विचाराबद्दल आपुलकी होती. लक्षात घ्या, माणसापेक्षा ते विचार कोणत्या विचाराचा व्यक्ती आहे त्याबद्दल त्यांना आपुलकी होती आणि म्हणून त्या आपुलकीच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांना भेटायला गेले आणि गाडगे महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिथून जो संवाद लाभला की पंढरपूरची जी धर्मशाळा जी गाडगेबाबांना उभी केली होती ती बाबासाहेब आंबेडकरांना 1948 मध्ये त्यांनी दान करून आणि त्यांच्याकडे ते स्वाधीन करून टाकलं. अशा पद्धतीचं या दोघांचं आणि गाडगेबाबाचं तुम्ही शेवटचं कीर्तन जर ऐकाल की बांद्रे पोलीस स्टेशन मध्ये जे कीर्तन झालं त्या कीर्तनामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे की बाबा शिक्षण किती महत्वाचं आहे. जेवणाचं ताट मोडा, हातावरची भाकरी खा. त्यांनी सांगितलं आहे जेवणाचं ताट मोडा, हातावरचं भाकरी खा, कमी भावाचं दुबडं नेसा, पाहुणा आला तर त्याला पाहुणचार करू नका, परंतु आपल्या मुलांना शिकवल्याशिवाय राहू नका. असं म्हणताना गाडगेबाबा पुढे म्हणतात की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिका. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील त्यांची सुद्धा परिस्थिती नव्हती शिकवायची, ते कोण्या जातीचे होते तरी ते सुद्धा शिक्षणाच्या भरोशावर या देशाची घटना लिहिते. घटना म्हणून असे ते गावरानी भाषेत सांगायचे, या देशाची घटना ते लिहितात आणि म्हणून शिक्षण हे तुम्हाला घटना लिहिण्याचे अधिकार देतात आणि शिक्षण नसलं तर तुम्हाला बोरीबंदरच्या स्टेशनवर हमाली करायला लागते. असं सांगणारा गाडगेबाबा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रिय आहे. म्हणून हे विसरता कामा नये किंवा विचाराची जेव्हा माणसं एकत्र येतात त्यांचा वारसा नेणारे तेव्हा त्यांना कळतात की आपला हा विचाराचा वारसा हाही नेत आहे, कोणतरी हाही वेगळ्या पद्धतीनं प्रबोधन करत आहे, मीही तेच काम करत आहे, मला या प्रबोधनाचा कुठेतरी फायदा होतो आहे. तुकाराम महाराज असे कीर्तन करायचे ते शिवरायांना त्याच्यातून काही मावळे मिळायचे असं म्हणतात. तर त्या पद्धतीनं हे गाडगेबाबा असो, तुकडोजी महाराज असो की वेगवेगळे पंजाबराव देशमुखासारखे असो, गरमोरी भाऊराव पाटलासारखे असो, ही जे महामानव काम करत होती त्यांचा कुठेतरी फायदा सुद्धा न कळत इनडायरेक्ट फायदा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला होत होता. आणि म्हणून या ठिकाणी या महामानवांचा विचार जर आम्हाला पुढे न्यायचा असेल, त्यांचा वारसा जर आम्हाला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. मला तर कधी ती वाटते की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोज यायला पाहिजे. रोज आले असली पाहिजे की सगळे लोक जाती धर्म विसरून त्या दिवशी एकत्र येतात, तिरंग्याचा सन्मान करतात. आपल्या देशाचा काहीतरी देशभक्ती त्यांची जागृत होती त्या दिवशी होती. बाकीच्या दिवशी मग त्या तिरंग्यातला भगवा घेऊन जाते एक जण, तिरंग्यातला चक्र घेऊन जाते दुसरा समाज, तिरंग्यातला हिरवा रंग घेऊन जाते तिसरा समाज, तिरंग्यातला पांढरा रंग घेऊन जाते चौथा समाज. पण त्या दिवशी मात्र एकत्र येते. तर आमच्यासारख्याला वाटतं की रोज आला पाहिजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी, म्हणजे आम्ही भारतीय लोक हे भारतीयच राहू, आम्ही जातीपातीमध्ये वाटल्या जाऊ नये. खरा आम्हाला वारसा जर पुढे न्यायचा असेल तर आम्हाला वाटल्या गेला पाहिजे. मी माझ्या शाळेमध्ये शिकवतो 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचे दिन, तिरंगा झेंडा फडकवला, राष्ट्रगीत म्हणायचं, देशभक्तीपर गीत सादर व्हायचे आणि देशासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांची माहिती द्यायची. 26 जानेवारी यायची, 26 जानेवारी झेंडा फडकायचा, राष्ट्रगीत म्हणायचं, देशासाठी बलिदान कोण गेलं ते सांगायचं. असं करता करता मी माझ्या कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये ड्युटीवर लागलो. तिथे मी पण ते कसं चिकित्सक बुद्धी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिराव फुले असो किंवा अण्णाभाऊ साठे असो किंवा अहिल्याबाई होळकर असो, अशा महापुरुषांची जेव्हा पुस्तकं चरित्र वाचले तर थोडी चिकित्सक करण्याची बुद्धी, ज्याला IQ म्हणतो आपण, IQ डेव्हलप होत गेलं. आता आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये AI ची गरज आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. ते गाडगेबाबा काय म्हणायचे त्यावेळी ते आठवते, शिकले सवरले भयाड बेललेले काय. काही काही लोक अंधश्रद्धा कर्मकांड करायचे वेगळे, तर ते म्हणायचे शिकले सवरले भयाड बेललेले. तर भयाड बेलले म्हणजे आता असं वाटून राहिलं की AI का बरं येत आहे, कारण आपण बरी शिकले सवरले असून तर आपल्या बुद्धिमत्तेचा वापर
आपण पूर्णपणे करत नाही, यांचा वारसा आपण पुढे नेत नाही. तर मग आम्हाला विचार करायचा, मी असा विचार करायचो का 15 ऑगस्ट इथे स्वातंत्र्य दिवस झाला, देशभक्तीचे गीतं कोणी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं ते सांगायचे. 26 जानेवारीला तेच कसं आपण तर शिकलो आहे की 26 जानेवारीला 1950 26 जानेवारी 1950 रोजी या देशाची संविधान लागू झालं, तो दिवस आहे, स्वातंत्र्याचा दिवसच नाही. मग या दिवशी नुसतं बलिदानचंच कसे गाणे तेच सगळं कसं काय. तर माझ्या लक्षात आलं, तर जसं माझ्या लक्षात आलं मी माझ्या कॅम्पसमध्ये माझ्या वरिष्ठ मंडळींना 17 वर्षापूर्वी मी समजून सांगितलं. आपण म्हणलं विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करत आहोत. एकीकडे सांगतो आपण पुस्तकात संविधान लागू झालं 1950 आणि त्या 26 जानेवारीला आपण सांगतोय देशासाठी बलिदान यायनं केलं त्याने केलं. म्हणजे हे उलट चित्र वाढवलं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान. तो विषय कसा होणार आहे, तो वेगळा विषय असायला पाहिजे, तोच 15 ऑगस्टला लागला. त्यांना समजून सांगितलं. मग काय मी म्हटलं समजण्यासाठी एक गोष्ट करायची, 15 ऑगस्टला आपण महात्मा गांधीचा फोटो, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांचा फोटो लावायचा आणि त्यांनी 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य मिळवणारे बलिदान देणारी जी मंडळी त्याबद्दल आपण मुलांना सांगायचं. पण 26 जानेवारीला आपण काय करायचं, हे जे संविधान लागू झालं या संविधान समितीचे प्रमुख जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, त्यांचा पहिले फोटो लावायचा. त्यांच्या बाजूला हा जो संविधान लिहिणारा मधुदा खरे शिल्पकार जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांच्या बाजूला फोटो लावायचा. संविधानाचं पुस्तक ठेवायचं आणि या संविधान समितीमध्ये सक्रिय काम करणारे जे आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक होते त्यांचा एक फोटो लावायचा. मुलांना दाखवायचं की हे संविधान समितीचे अध्यक्ष होते, हे मसुदा समितीचे ज्यांनी संविधानाचे शिल्पकार आहेत ते होते, हे संविधानाचं पुस्तक आहे आणि हे आपले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे सुद्धा याच्यामध्ये सक्रिय सदस्य होते. आणि असं असं संविधान कसं सुरू झालं, 2 वर्ष 11 आणि 18 दिवस याला लागले, हे सगळ्या माहिती त्यांना द्यायच्या. त्याचा फरक असा पडला की मुलांना कळायला लागले की संविधान समितीचे अध्यक्ष मुलं काय सांगायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही विचारले कोण बनेगा करोडपतीमध्ये, हा प्रश्न काही वर्षापूर्वी आला होता. त्यांनी चुकीचं उत्तर दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी विचारलं होतं संविधान समितीचे अध्यक्ष कोण आहे, त्यांनी म्हटलं डॉक्टर, पर्याय दिला होता राजेंद्र प्रसाद, त्यांनी म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग आता मुलांना कळायला लागला फरक की 26 जानेवारी म्हणजे सॉरी मसुदा समितीचे खरे लिहिणारे शिल्पकार तर तेच राहणार आहे, बदलणार थोडी आहे. पण समितीचे अध्यक्ष जे आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. म्हणजे मुलांना फरक कळायला लागला, संविधानाचं महत्व कळायला लागलं. या पद्धतीने जर माझ्यासमोर काही मुद्दे येत असतील आणि ते थोडंसं मी समजून सांगण्याची पद्धत असते, काही लोक म्हणले असते की नाही फक्त बाबासाहेबाचाच फोटो पाहिजे, तर मग तिथं काय होते, काही लोक म्हणते नाही नाही पाहिजे, कारण एवढे जागृत 17 वर्षापूर्वी नव्हते. आज आपण कार्यक्रम करत आहोत, आज आपण एकत्रित आलेलो आहोत. आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना आपला बाप मानणारे भरपूर लोक तयार झाले, परंतु त्यावेळेस तसे नव्हते. म्हणून आपल्याला कुठेतरी सत्यता ठेवली बी पाहिजे आणि त्यातून दाखवली पाहिजे. आणि त्या निमित्तानं आपण हे काही परिवर्तन जर विचारात होत असेल तर वारसा पुढे न्यायचा असेल तर आपण नेला सुद्धा पाहिजे. एक शेवटचं मी तुम्हाला सांगतोय की नॉलेज जे आहे, नॉलेज म्हणजे ज्ञान. आपण ज्ञान पुस्तकं वाचून घेतो. आता या ठिकाणी सुविचार आहे, सुविचार चांगला आहे, पण सुविचार फक्त भिंतीवर टांगण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा पुस्तकात छापण्यासाठी नसून तो आपल्या जीवनामध्ये आचरण करून बदल घडवून आणण्यासाठी असतो. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच पद्धतीने या महापुरुषांच्या जीवनामध्ये ज्या विचार आपल्याला दिलेले आहेत हे महापुरुष परत आपल्याला येणार नाही. म्हणून एक आंब्याची गोष्ट सांगतो. आंब्याचा सीझन आहे, गोड आंबे खायची सगळ्याला आता आवड असते. एक आंब्याचं झाड आहे चांगल्या दर्जाचं, हापूस आंब्याचं, आणि त्यातल्या त्यात खूप चांगल्या दर्जाचं अतिशय उत्कृष्ट. भारतामध्ये तसा आंबाच कुठे भेटत नाही. अतिशय गोड आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याचं झाड एखाद्या शेतामध्ये आहे आणि ते शेतामध्ये आंब्याचं झाड असल्यानं तो अतिशय चांगला उच्च दर्जाचा देखणा गोड आंबा आहे. सगळे लोक त्या शेतकऱ्याकडे येते की मला आंबे द्या. मग तो बिचारा शेतकरी जशी पाहिजे लोकांना देत असेल, संपल्यावर सांगते का नाही बुवा आता नाही आहे. असं करून करून ते ज्यांना खायची सवय पडली होती ते प्रत्येक वर्षी यायचे आणि शेतकऱ्याला म्हणायचे की आंबे दे आंबे दे आंबे दे, ते आंबे घेऊन जायचं. पण एकदा काय झालं की आंब्याचं झाड काही दिवसानं मरणारच आहे. महापुरुषही आपल्याला टिकत नाही तर आंब्याचं झाड टिकणार, ते मरणार आहे. ते मग मेलं. आता आंब्याचे झाड मेल्यानंतर ते लोक परत आले, आंबे पाहिजे. अरे तो म्हणे झाड मेलं,
ते आंबे नाही देऊ शकत. नाही नाही आंबे पाहिजे, आंबे पाहिजे. ठीक आहे म्हणजे बाबा काय करावं. ते म्हणे एक काम कर, हा फोटो घेऊन जा झाडाचा, हा पुतळा घेऊन जा झाडाचा, हा हे तुझ्या घरी लावून दे. फोटो देवाऱ्यात लाव, पुतळा देवाऱ्यात लाव, मूर्ती देवाऱ्यात लाव आणि सकाळ संध्याकाळ त्याची पूजा कर. मी तुला एक आरती सांगतो, ती आरती कर, पूजा कर आणि ते आंबे तुला भेटून जाईल. हे लोक लागले का मी आंबे मागायला गेले, आंबे द्या आंबे द्या आंबे द्या, आंबे काय भेटून नाही राहिले. मग त्यांच्या लक्षात आलं हे असं कसं. मग काही शहाण्या लोकांनी सांगितलं, अरे म्हणे तसं नसते, आंबे कशी का त्याची भेटणार आहे म्हणे. मग काय करावं लागते. अरे बाबा म्हणे ते जे झाड त्याच्या घरी होतं, त्याच कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये जे काही होते, जे काही गुणधर्म त्याच्यामध्ये होते, त्या गुणधर्माचं झाड तुम्हाला नवीन लावा लागणार. जे झाड तुम्ही नवीन लावलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला ती आंबे भेटणार आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे. आणि म्हणून या निमित्तानं बाबासाहेब गेले, महात्मा फुले गेले, त्यांनी विचार सोडून दिलेला आहे, त्यांचे गुणधर्म आपल्याला माहीत झालेले आहे. मग जर आम्हाला विचाराचा वारसा पुढे न्यायचा असेल तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही आता येणार नाही, छत्रपती शिवराय काही येणार नाही आणि महात्मा ज्योतिराव फुले येणार नाही. तर आपल्याला या ठिकाणी त्यांच्यातले गुण आपल्याला शिकवायला लागणार आहे. ते सुविचाराच्या माध्यमातून स्वीकारा, व्याख्यानाच्या माध्यमातून स्वीकारा, की भाषण ऐकून स्वीकारा, पुस्तकं वाचून स्वीकारा, ते स्वीकारा आणि तसं आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करा. किमान 5% 1% जरी आम्ही त्यांचा विचार घ्यायला लागलो, आता असे छोटे छोटे 1000 बाबासाहेब जर तयार झाले तर ते संपूर्ण एक बाबासाहेब तयार होऊ शकते, एक फुले तयार होऊ शकतात, एक शिवाजी तयार होऊ शकते. हेच अपेक्षा या ठिकाणी आपण केली पाहिजे आणि माझी सुद्धा हीच अपेक्षा या ठिकाणी तुमच्या सर्वांकडून आहे. शेवटचं एक कविता मी तुम्हाला सांगतो की त्याचे उपकार आहे आपल्यावरती. कृपा आमचेवर कबीर तुकारामाच्या विद्रोहाची, कृपा आमचेवर कबीर तुकारामाच्या विद्रोहाची, जिजाऊ शिवरायांच्या स्वराज्याची, ज्योतिराव सावित्रीच्या समाज सुधारणेची, शाहू महाराजांच्या आरक्षणाची, गाडगे बाबाच्या कीर्तनाची, तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेची, भाऊसाहेब देशमुखांच्या शिक्षणाची, बाबासाहेबांच्या संविधानाची, म्हणून गती वाढली आमच्या विकासाची, म्हणून गती वाढली आमच्या विकासाची. आठवण ठेवा या महापुरुषांच्या विचारांची, आठवण ठेवा या महापुरुषांच्या विचारांची. याच ठिकाणी थांबतो. तुम्ही मला ऐकून घेतलं, तुम्ही मला सन्मान केला, की तुमच्या ऋणामध्ये राहील आणि हा विचार तुम्ही पुढे न्याल, हा वारसा तुम्ही पुढे न्याल ही अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.